ओके. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्यानंतर गॉस थेरमचे आपले अप्लिकेशन झाले होते. आज अपन कॉन्सेप्ट पाना तो मैकेनिकल फोर्स पर यूनिट एरिया. सो क्या है मैकेनिकल फोर्स पर यूनिट एरिया? उससे पहले हम लोग एक गॉसियन सरफेस लेंगे, है ना. एक रैंडम कोई भी गॉसियन सरफेस ले लेते हैं हम लोग कुछ इस तरह से, है ना. इसका शेप ऐसा है ना. कोई फिक्स शेप वाला भी ले सकता है, इसमें कोई बड़ी बात नहीं है. पाहिजे काय होते संकेत, हा जो आपला गॉसियन सरफेस आहे, या गॉसियन सरफेसवर एक छोटासा एरिया घेतला आपण. याचा जो टोटल एरिया आहे ना, टोटल एरिया आहे एस. किती आहे टोटल एरिया? एस. ओके. याचा एक छोटासा तुकडा तोडला डीएस. मग काय म्हणू मी, हा जर एरिया डीएस आहे तर उरलेला एरिया काय असेल? एस मायनस डीएस. कारण टोटल एरिया काय याचा? यस आहे. यस टोटल सरफेस एरिया. ओके. यस टोटल सरफेस एरिया असं म्हणू शकतो. मग आता एकदा लक्ष काय म्हणतो मी की दोन पॉइंट देतो मी, ए आणि बी. तेच आपलं नेहमीच कोणते नाव घेऊ शकता तुम्ही, सुरेश आणि रमेश घेऊ शकता. पण सुरेश तर यस घेतला ना आपण, त्यामुळे एक पॉइंट घेतला ए विच इज जस्ट आउटसाइड द कंडक्टर आणि दुसरा पॉइंट घेतला बी विच इज जस्ट इनसाइड द कंडक्टर. आता आपल्याला ए जसं डीएस एरिया E1 एवढी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी देतो. उरलेल्या एरियाची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण म्हटलं हा जो उरला बाकीचा तर ती आहे E2. काय आहे? E2. मग असं म्हणू की जर ए पॉइंटवर मला ए पॉइंटवर इंटेन्सिटी काढायची आहे तर ए पॉइंट या गॉसियन सरफेसच्या सेंटर पासून कोणत्या डायरेक्शनला आहे? बाहेरच्या. कोणत्या डायरेक्शनला आहे? मग असं म्हणू शकतो मी की अमृता मॅडम ए पॉइंटवर ही इंटेन्सिटी अशा प्रकारे ऍक्ट होईल. ओके. ही ऍट ए पॉइंटला अशा प्रकारे ऍक्ट होईल. मी मुद्दाम त्याच्यावर छोटा ए काढला. आणि बी पॉइंटवर ही इंटेन्सिटी म्हणजे ए पॉइंटवर इंटेन्सिटी डीएस ची, डीएस एवढ्या एरियाच्या अशा डायरेक्शनला ऍक्ट होईल. डीएस सोडून उरलेला एरिया हा आहे. याची इंटेन्सिटी ए वर, याच्या इंटेन्सिटीच्या ए कोणत्या डायरेक्शनला आहे? त्याच. मग उज्ज्वल पहा डीएस पासून या डायरेक्शनला आहे आणि या टोटल पासूनही या डायरेक्शनला आहे. जसं पाहता इकडे मी काय म्हणत आहे, हा पॉइंट कोणता आहे? हा पॉइंट आहे आपला ट्रायपॉड. हा डीएस एरिया समजा आणि बोर्ड झाला एरिया, है ना. बोर्ड झाला बाकीचा एरिया आणि ट्रायपॉड हा मिळून झाला टोटल एरिया. बरोबर. जर याच्यामध्ये मला पोझिशन काढायची पृथ्वीराजची तर पृथ्वीराज ट्रायपॉडच्या कोणत्या डायरेक्शनला आहे? तिकडच्या. ओके. आणि ट्रायपॉडच्या तिकडच्या डायरेक्शनला आहे आणि बोर्डच्या कोणत्या डायरेक्शनला आहे? तिकडच्या डायरेक्शनला. मग याची इंटेन्सिटी E1 ऍक्ट करेल ए पॉइंटला आणि याची इंटेन्सिटी E2 ऍक्ट करेल ए पॉइंटला. अशी काय म्हणू मी, जी टोटल इंटेन्सिटी आहे ई ती काय राहणार आहे? E1 प्लस E2 कोणत्या पॉइंटला? ओके. म्हणून अशा प्रकारे इंटेन्सिटी ऍक्ट होईल. आता दुसरी गोष्ट पहा इकडे. आता बी पॉइंट कडे लक्ष द्या. बी पॉइंट जस्ट इनसाइड द कंडक्टर आहे. म्हणजे हा डीएस एरियाच्या कोणत्या साईडला आहे? कोणत्या आहे ना. आणि या सेंटरच्या कोणत्या डायरेक्शनला? मग असं म्हणू शकतो की आता हा निखिलची पोझिशन, समृद्धीची पोझिशन ट्रायपॉडच्या कोणत्या डायरेक्शनला आहे? इकडच्या. ओके. मग इंटेन्सिटी असं म्हणू शकतो बी पॉइंटला इथं E1 अशा प्रकारे ऍक्ट करेल. बस समजण्याकरता घेता E1 E2 तुम्ही एक्सचेंज करू शकता. आणि E2 कशी ऍक्ट करेल? बोर्डच्या कोणत्या डायरेक्शनला आहे? या. बोर्डच्या जर पूर्वेकडे आहे तर ट्रायपॉडच्या पश्चिमेकडे आहे की नाही. मग इथं इंटेन्सिटी हे आहे ना E2 आहे ना, बी नोट डाऊन बी अशी ऍक्ट करेल. मग काय म्हणू मी ऍट बी आहे ना E1 मायनस E2 राहणार किंवा E2 मायनस E1 म्हणा तुम्ही. पण आपल्याला एक गोष्ट माहित आहे, याच्या आतमध्ये कोणत्याही कंडक्टरच्या आतमध्ये किती इंटेन्सिटी असते? 0. कंडक्टरच्या आतमध्ये किती इंटेन्सिटी असते? तो कंडक्टर के अंदर इंटेन्सिटी होती है 0. ये हो गई 0. ये अगर 0 है तो क्या मैं बोल सकता हूँ E1 इक्वल टू E2. ये समझ में आया क्या? हाँ. इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी का हमने फॉर्मूला लिखा था, टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी का. वो क्या था? सिग्मा अपॉन एप्सिलॉन. याद है? फाइनल सबसे फाइनल में यही एक फॉर्मूला आता था. या तो हम इसको बोलते थे सिग्मा अपॉन
बोलते नहीं नहीं, तो यही फॉर्मूला है हमारा। क्या मैं बोलूं, E1 अगर E2 है, E1 और E2 की वैल्यू सेम है, और E1 प्लस E2 अगर E है, तो क्या मैं ऐसा बोल सकता हूँ E1 और E2 दोनों एक ही है, तो ये 2E1 हो जाएंगे या तो फिर 2E2 हो जाएंगे। बोल सकते कि नाही बोल सकते? तुझं काही बिघडेल तर नाही असं म्हटलं तर टाकतो मग म्हणून। ओके, सो कॅन आय से दॅट याला 2E1 बरोबर सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0k इप्सिलॉन नॉट के म्हणू शकतो आपण। ओके निखिल, मग E1 बरोबर काय राहणार आहे? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट के। सोपं आहे की नाही? अच्छा, इथपर्यंत समजलं आहे ना? मग ते जास्त कॉम्प्लेक्स व्हायच्या आधी एवढं कॉपी करा। ओके, मग पुढचं पाहू। हाँ, अब आगे ध्यान दो क्या है। क्या मैं कहूँ इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी E1 कहो या E2, ये क्या रहेंगे सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 0k, और E1 इंटेंसिटी डी एट पॉइंट ए से, मतलब चार्ज ds की एट पॉइंट ए से। ओके, आप ध्यान दो जरा। काय म्हणू मी, ऍज वेल नो दॅट आपल्याला चार्ज डेन्सिटी ही जी सिग्मा आहे, सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 0k, या सिग्मा बद्दल ऑलरेडी माहिती आहे। सिग्मा काय असतो? चार्ज डेंसिटी असते। क्या रहती है सिग्मा? तो सिग्मा क्या होती है, हम लोगों को पता है, सिग्मा बराबर होती है चार्ज पर यूनिट एरिया। अब यहाँ पर एरिया अगर ds है, ओके, तो चार्ज क्या रहेगा? Q इक्वल टू सिग्मा इंटू ds रहने वाला है कि नहीं? ये रहेगा हमारा चार्ज। अब हम लोग फोर्स एक्टिंग ऑन अ कंडक्टर, अगर हम एरिया ds वाला फोर्स लेंगे तो कितना फोर्स एक्सर्ट करेगा? तो क्या मैं बोलूं, फोर्स क्या होता है? फोर्स होता है चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी। अगर हम ds वाला ले रहे हैं तो चार्ज लेंगे ds वाला और इंटेंसिटी भी लेंगे ds वाली, E1 है ना? तो ये रहेगा ds वाला फोर्स। तो क्या मैं कहूँ, चार्ज की जगह पर हम सिग्मा इंटू ds डाल सकते हैं, और इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी E1 जो कि ds की वजह से है, वो कितनी है? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट। क्या ये सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट के। ओके, अब सिग्मा इंटू सिग्मा कैंसल का इससे, सिग्मा स्क्वायर ds अपॉन 2 इप्सिलॉन नॉट के। ये क्या आएंगी? ये क्या आएगा? फोर्स। ओके, ये क्या आएगा? फोर्स। अगर मैं यही बात कहूँ, ये है फोर्स, ये क्या है? फोर्स। अगर हम फोर्स पर यूनिट एरिया के बारे में बात करेंगे, तो ये एरिया को इधर लेके जाते हैं, तो क्या आएगा? मैकेनिकल फोर्स पर यूनिट एरिया। ये रहा मैकेनिकल फोर्स। ये ds को अगर हम इधर लेके जाते हैं तो ये क्या आएगा? F अपॉन ds। ओके, ये क्या रहेगा? चार आगे लिखो कंबाइन, सिग्मा स्क्वेअर एज इट इज आणि 2 बरोबर। हा ds इकडे गेला ना, मग F अपॉन ds। मग कसं असतं, फोर्स पर यूनिट एरिया, मैकेनिकल फोर्स पर यूनिट एरिया, इसको स्मॉल f से भी डिनोट किया जाता है। कैसे डिनोट किया जाता है? स्मॉल f से। ध्यान दो, कैपिटल F से क्या डिनोट किया था? मैकेनिकल फोर्स। स्मॉल f से हमने क्या डिनोट किया? मैकेनिकल फोर्स पर यूनिट एरिया। समझ में आया? तो मैकेनिकल फोर्स पर यूनिट एरिया हुआ सिग्मा स्क्वायर अपॉन 2 इप्सिलॉन नॉट के। क्लियर हुआ मैकेनिकल फोर्स यहां तक, है ना? अब हम सिग्मा की वैल्यूज को देखो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी क्या थी? सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट के थी। क्या थी टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी? सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट के। तो इस वजह से हम सिग्मा को इस तरह से भी लिख सकते हैं, ये इप्सिलॉन नॉट के अगर इधर चला जाता है तो ये इलेक्ट्रिक फील्ड इंटू इप्सिलॉन नॉट के, इसको इधर लेके जाओ, है ना? ये वैल्यू को अगर हम इसमें पुट करते हैं तो हमें मैकेनिकल फोर्स पर यूनिट एरिया का और एक फॉर्मूला मिल जाएगा। सिग्मा स्क्वायर की जगह पर क्या आएगा? ई स्क्वायर। ओके, क्या आएगा? ई स्क्वायर इप्सिलॉन नॉट स्क्वायर के स्क्वायर, ओके, अपॉन 2। बस बिल्कुल पटकणे है संकेत, काढून टाकतो मी डायरेक्ट। ये कैंसर, इप्सिलॉन नॉट क्या आएगा? ये
E स्क्वायर अपॉन 2। ये क्या आएगा? मैकेनिकल फोर्स पर यूनिट। इसका अगर आप मेकअप करेंगे तो आपको इस तरह से भी लिख सकते हैं 1/2 एप्सिलॉन 0 के E स्क्वायर। ओके, ये आएगा मैकेनिकल फोर्स पर एरिया इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी, इन टर्म्स ऑफ टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी। क्योंकि E क्या थी? टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी क्या थी? और ये जो है E1 क्या थी? इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी ड्यू टू एरिया ds, ड्यू टू स्मॉल एरिया ds। ओके, समझ में आया? दोनों एक दूसरे से कैसे रिलेटेड है। अब इसके यहाँ पे जो हमने ये चीजें यूज की, ओके, ये जो टेबल बना है ये यहाँ से रेफरेंस लिए, ओके, यहीं से रेफरेंस लिया ना। चार्ज डेंसिटी हमको पता थी, चार्ज पर यूनिट एरिया, तो उसको Q ले लिया, है ना। सिग्मा का इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी से फॉर्मूला हम लोगों को पता था, तो हमने वो ले लिया। क्लियर हुआ? ओके, बस इसी को यहाँ पे लिया, है ना। समझ में आया क्या? इसको उठा के एज अ रेफरेंस पॉइंट तो इसके लिए भी ले सकते हो, ओके, इसके लिए भी ले सकते हो। क्लियर? समझ में आया क्या? तो कैपिटल F होता है मैकेनिकल फोर्स और स्मॉल f होता है मैकेनिकल फोर्स पर यूनिट एरिया। समझ में आया? तो यहाँ तक लिखो। एक और चीज का ये फॉर्मूला है, मैं बताता हूँ आपको, पहले यहाँ तक कंप्लीट करो। ओके ओके, कंप्लीट झालं वैष्णव मैडम? चलो, तो क्या है, हम एनर्जी डेंसिटी के बारे में हम पढ़ेंगे। उससे पहले मैं आपको एक बात बताना चाहता हूँ। वर्क डन, है ना, वर्क डन या तो हम क्या कहते हैं उसको, पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड, है ना। हर बार वर्क डन जो है वो पोटेंशियल एनर्जी में स्टोर्ड होता है ना। ये हम लोगों को पता आहे की नाही? जसं उज्ज्वल आपण काय करतो, है ना, रबर घेतो, त्याला ताणतो आणि आपल्या मित्राला मारतो, सोडून देतो, बरोबर। त्यानंतर काय होते, आपण संकेत रबर घेतो, आपल्याला तर मार, आपण थोडी शांत बसणार आहे। रबर घेतल्यानंतर संकेत आपण काय करतो, जोरात ते ताणतो। मग आपल्या मित्रांना माहित आहे, आता आपण सोडलं नाही, पण आपण त्याकडून वाटेल ते काम करू शकतो, आहे की नाही, वापस दे, कारण त्याला माहित आहे तो का बरं ऐकतो आपलं काम। तुम्ही वर्क केलं का? आपण असे वर्क करत असतो ना, काम करत असतो ना, हे रिकामे काम जरी इथले तरी काम आहे, बरोबर। मग है ना, हे वर्क डन, त्याला माहित आहे की वर्क झालं नाही, त्याला माहित आहे धनश्री मॅडम वर्क डन झालं नाही, पण हे रबर जे ताणल्या गेलं ना, त्याला माहित आहे याच्यात कोणती एनर्जी स्टोर्ड आहे, पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड आहे। जशी पोटेन्शियल एनर्जी रिलीज होईल तसं वर्क डन होणारच आहे। मग आपण ते पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड असतानाच आपल्याला माहित आहे, आता वर्क डन व्हायच्या आधीच ते वर्क केलेलं पुरते दुसरं, समोरचा जे म्हणेन ते द्यायला तयार होणार, ठीक आहे घे, बरोबर, समजलं। मग असंच आपलं वर्क डन जे आहे ना, वर्क डन कशाच्या फॉर्म मध्ये स्टोर्ड असते, पोटेन्शियल एनर्जी। तर सेम गोष्ट इलेक्ट्रिसिटी मध्ये आहे ना। कशी, आपण इलेक्ट्रिसिटीचं आपण एक छोटस वर्क पाहू, आहे की नाही। इलेक्ट्रिक वर्क म्हणजे फॅनचं बटन चालू करायचं, बंद करून टाकायचं, आहे ना, थोडा वेळ। मग आता फॅन इलेक्ट्रिक वर्क करेल। मग आता आपण फोर्सचा फॉर्म्युला पाहिला होता। वर्क काय असते, लहानपणापासून आपण शिकत आलो। वर्क काय असते, फोर्स इंटू काय असतं, काय म्हणू मी, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असते वर्क डन। हे लहानपणापासून मी शिकत आलो, परंपरा प्रतिष्ठा। मग आता याच्यामध्ये काही बदल नाही होत, पण मग असं होऊ शकते, कसं होऊ शकते तन्मय, आपण आता छोटस वर्क घेता ना, छोटस काम करून मग मोठं काम करू, आहे की नाही, तेच करतो ना आपण। मग छोटस वर्क आपण म्हणतो DW, छोट्याशा डिस्प्लेसमेंटमुळे होईल। जर फोर्स अप्लाय करून छोटीशी डिस्प्लेसमेंट झाली म्हणजे छोटस वर्क झालं, मोठं करायचं झालं तर इंटिग्रेशन। ओके, मग त्याच्यापुढे कॅन वी से दॅट वर्क डन इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। आणि इलेक्ट्रिक फोर्स आपण पाहिला, तो काय होता, पहा इकडे साक्षात आपल्या बाजूला आहे तो, सिग्मा स्क्वेअर अपॉन इंटू ds। हा होता फोर्स, फोर्स होता ना हा, लक्ष द्या, फोर्सला लहानाचं मोठं कोणी केलं होतं, आपणच केलं होतं, आहे ना, मीच केलं त्याला लहानाचा मोठा। किती मोठा झाला तरी आपल्या लहानात आहे तो, लहानाचं मोठं कशाला कोणा करता, का बरं करतात, ह्या उज्ज्वल कामात आहे, बरोबर। हा घेतला फोर्स आणि हा होता डिस्प्लेसमेंट। ओके,
याच्यामध्ये हा डीएस आहे एरिया आणि डीएक्स आहे ही डिस्प्लेसमेंट. डीएस होता छोटासा एरिया आणि डीएक्स होती छोटीशी डिस्प्लेसमेंट. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट किंवा एरिया इंटू डिस्टन्स म्हणजे काय असतं व्हॉल्यूम. पण हे छोटे छोटे आहे मग व्हॉल्यूम ही कसं राहील छोटं. सो सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट के हे राहील डीव्ही. कसं राहील आता इकडे लक्ष द्या. छोटासा वर्डन बरोबर सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट के डीव्ही. मग हे छोटंसं वर्डन आपल्याला माहित आहे कशामध्ये स्टोर होते. याचं जर इंटिग्रेशन केलं ना ते वर्डन डब्ल्यू होऊन जाईल आणि हा डीव्हीचा व्ही होऊन जाईल. सिग्मा स्क्वेअर 2 एप्सिलॉन नॉट इंटू व्ही होऊन जाईल आहे ना. मग हे आता आपण असं म्हणतो छोटंसं वर्डन हे जे वर्डन आहे याला ब्रॉड लेवलला आपण समजू शकतो. वर्डन कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर होत असते कशामध्ये पोटेन्शियल एनर्जी. मग असं म्हणू शकतो ना पोटेन्शियल एनर्जी इज इक्विव्हॅलंट टू वर्डन. हे जर पोटेन्शियल एनर्जी घेतली आपण है ना तर याला इंटिग्रेट करून पोटेन्शियल एनर्जी डायरेक्ट म्हणतो. मला माहिती आहे तुम्ही समजदार आहे हुशार आहे रोज अभ्यास करता त्यामुळे तुम्हाला समजायला 2 एप्सिलॉन नॉट के ओके इंटू आपण असं म्हटलं डीव्ही घेतो चला है ना. व्हॉल्यूम हे पोटेन्शियल एनर्जी बरोबर काय राहणार का पोटेन्शियल एनर्जी सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट इंटू डीव्ही. जर पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जर म्हणायचं झालं तुम्ही घेतला होता ना डीव्ही तर हे काय पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय राहणार यू अपॉन डी. इकडे काय राहील सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट के सिग्मा स्क्वेअर अपॉन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमला काय म्हणतात एनर्जी डेन्सिटी. काय म्हणतात हे व्हॉल्यूम झाले ना. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक डेन्सिटी आणि एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणून एनर्जी डेन्सिटी. हे जर चार्ज पर युनिट व्हॉल्यूम असती तर चार्ज डेन्सिटी असते. ओके मास पर युनिट व्हॉल्यूम असती तर मास डेन्सिटी असते. ओके ही कोणती आहे एनर्जी डेन्सिटी. मग एनर्जी डेन्सिटी काय असते सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट के. मग याची जर आपण व्हॅल्यू टाकली सिग्मा स्क्वेअर सिग्मा काय आपला आताच शिकलो होतो आपण याद आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होती एप्सिलॉन नॉट के. सिग्मा बरोबर है ना हे शिकलो होतं ना मग थोडा वेळ पहिले. मग सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन सिग्मा स्क्वेअरच्या जागेवर काय मारते अपॉन याला कुठतरी पाल्यासारखं वाटतंय हा हे काटाकाटी पुन्हा तेच है ना. याचा मेकअप केला होता आपण आठवतो ना हा ओके काय म्हणू मी पण याला तर कुठतरी पाल्यासारखं वाटतं. ओके आठवलं बस स्टँड रेल्वे स्टेशन आता बाजूलाच आपल्या आता शेजारला आता आपल्या. ओके मग आपण शेजाऱ्यांनाच कुठतरी पाहिलं होतं शेजाऱ्यांवर लक्ष. ओके हा ना काही शेजाऱ्यांवर लक्ष ठेवता. 1/2 एप्सिलॉन नॉट के ई स्क्वेअर काय मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया. मतलब बरं झालं आपलं लक्ष होतं कोमल त्यामुळे आपल्याला माहिती पडलं एफ हा काय मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया काय आहे एनर्जी डेन्सिटी. काय असं म्हणू शकतो मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरियाचं जे एक्सप्रेशन आहे हे एनर्जी डेन्सिटीच्या एक्सप्रेशनशी मॅच होते. दोघांचे फॉर्म्युले एकच आहे. मग त्यामुळे मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया आणि एनर्जी डेन्सिटी तुम्ही एकाच सिंगल फॉर्म्युल्याने काढू शकता. ओके फोर्सच्या टर्म मध्ये त्याचा युनिट तुम्ही मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया फोर्स अपॉन एरिया तर याचं युनिट आपण काय देऊ शकतो फोर्स मोजतात न्यूटन मध्ये. फोर्स काय मेजर करते हैं और एरिया मीटर स्क्वायर न्यूटन पर मीटर स्क्वायर. ओके इस टर्म में मैकेनिकल फोर्स पर यूनिट एरिया का यूनिट लिख सकते थे है ना. और यहाँ पे इसका यूनिट क्या लिख सकते हैं हम लोग एनर्जी डेंसिटी का एनर्जी क्या मेजर करते हैं एनर्जी डेंसिटी क्या है एनर्जी पर यूनिट एनर्जी क्या मेजर करते हैं जूल में. ओके
और वॉल्यूम काय में मीटर क्यूब वॉल्यूम ओके हाँ जूल पर मीटर क्यूब ओके जूल पर मीटर क्यूब एनर्जी डेंसिटी का यूनिट है और फोर्स पर यूनिट एरिया का यूनिट है न्यूटन पर मीटर स्क्वायर ओके क्लियर समझ में आया फिजिक्स सोपा है ओके आहे की नाही लिहा मग पहा बरं याच्यासारखंच आहे की नाही हे लिहा मग अरे यायलाच पाहिजे काय घेतलं होतं फोर्स डायरेक्ट घेतला होता म्हणजे ते जे तुम्ही एनर्जी डेन्सिटी केली ना सगळ्यांना समजून तसं गॅरंटी नाही ना म्हणून तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जाणं पडते आहे की नाही आपल्याला फास्ट चालता आलं ना आपण पहिल्या पाहिजे तिसऱ्या पाहिजे तिसऱ्या पाचव्या पाहिजेवर चालतो है ना सगळे जण तसं नाही करत एक असं असते ते टाइम पाहून